2.2 The Boy Who Broke the Bank Chit Chat and Margin Questions. विद्यार्थी मित्रांनो, आपण द बॉय हू ब्रोक द बँक या पाठावरील चिटचॅट ॲक्टिव्हिटी आणि मार्जिन क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे ते पाहणार आहोत. परीक्षेला डायलॉग रायटिंग आणि पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न सोडवताना याचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. तुम्ही तुमची वही व पेन सोबत ठेवा, म्हणजे तुम्हाला महत्त्वाची माहिती लिहून घेता येईल. प्रथम आपण वॉर्मिंग अपमधील चिटचॅट ॲक्टिव्हिटीतील प्रश्न पाहूया. अ लाय कॅन रन राउंड द वर्ल्ड बिफोर ट्रूथ हॅज गॉट इट्स बूट्स ऑन. मग या कोटेशनचा अर्थ काय? तर सत्याला बूट घालण्याआधी खोट्या गोष्टी जगभर पसरतात, म्हणजेच खोटे खूप लवकर पसरते. द अबाव कोटेशन एक्सप्रेस हाऊ फास्ट रुमर स्प्रेड. या अवतरणातून अफवा, खोट्या बातम्या कशा झपाट्याने पसरतात हे दाखवले आहे. टॉक विथ युअर ग्रुप अबाउट सम रिसेंट रुमर वेन पीपल बिलीव ॲट फर्स्ट अँड सफर्ड फॉर इट लॅटर. लोक प्रथम विश्वास ठेवतात व नंतर त्याकरता मनस्ताप भोगतात, म्हणजेच त्यामुळे झालेल्या वाईट परिणामांना सामोरे जातात. अशा नुकत्याच पसरलेल्या अफवेविषयी तुमच्या गटात चर्चा करा. आपण त्याची चर्चा करूया. सध्या कोणती अफवा पसरलेली आहे? तर आमच्या गावाकडे अशी अफवा पसरली आहे. देर वॉज अ रूमर रिसेंटली इन माय व्हिलेज अबाउट गॉड गणेशा. सम पीपल सेड दॅट दे सॉ गॉड गणेशा ड्रँक सम मिल्क. आता तुमच्या तिथे कोणती जी अफवा पसरली असेल त्याविषयी पण तुम्ही लिहू शकता. चला आता पुढील प्रश्न पाहूया. ऑल्सो डिस्कस हाऊ वन कॅन डिसाइड वेदर सम न्यूज इज अ फॅक्ट ऑर फेक. एखादी बातमी खरी आहे की खोटी आहे हे एखादा कसे ठरवू शकतो यावर चर्चा करा. द फर्स्ट थिंग दॅट पीपल शुड डू वेन दे हिअर any news is reliable. They should verify that the news is believable. It is important to check all the facts about a situation. Only then can one decide whether a piece of news is fact or fake. Question 2. Who do you think are responsible for spreading fake news? खोट्या बातम्या पसरवण्याकरता कोण जबाबदार असतात असे तुम्हाला वाटते? इन माय ओपिनियन फेक न्यूज आर स्प्रेड बाय पीपल हू डोंट थिंक बिफोर दे स्पीक. सम पीपल स्प्रेड फेक न्यूज जस्ट फॉर फन और टेकिंग रिव्हेंज अँड हॅरेसिंग सम पर्टिक्युलर पर्सन. चला पुढील प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 3. डू यू बिलीव इन ऑल द न्यूज दॅट यू कम अक्रॉस. तुम्हाला मिळालेल्या किंवा तुम्ही ऐकलेल्या सर्व बातम्यांवर विश्वास ठेवता का? नो, आय डू नॉट बिलीव इन ऑल द न्यूज दॅट आय कम अक्रॉस. दॅट इज बिकॉज नाऊ अ डेज डेली आय हिअर फेक न्यूज. सो आय फर्स्ट चेक द ट्रूथ अबाउट ऑल द न्यूज. पुढील प्रश्न पाहूया. गिव वन एक्झाम्पल of rumor which seemed to be fact in the beginning. Later it was proved false. सुरुवातीला खरी आहे पण नंतर खोटी ठरली असे वाटणाऱ्या एखाद्या अफवेचे उदाहरण द्या. Nowadays there is a rumor about coronavirus vaccine. It is believed that this vaccine is not safe. The rumor is so widespread that people are afraid to take vaccine. But Union Health Minister says that this vaccine is safe. आता याऐवजी तुम्ही ऐकलेली कोणतीही फेक न्यूज तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 2. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स. डिस्क्राइब वेदर इट इज फॅक्ट ऑर rumor. जस्टिफाय युअर डिसिजन. खालील विधाने वाचा. ती विधाने सत्य आहेत की अफवा आहेत याचे वर्णन करा.
तुमच्या निर्णयाचे समर्थन करा. आता इथे एक तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये काही स्टेटमेंट आहेत. ती जर सत्य असतील तर फॅक्टमध्ये बरोबरची खूण करा आणि अफवा असतील तर रुमरमध्ये बरोबरची खूण करा व एक्सप्लेनेशनमध्ये ते विधान फॅक्ट किंवा रुमर कसे आहे याचे समर्थन करा. पहिले विधान आहे काऊ गिव्स बर्थ टू अ काल. गायी वासरांना जन्म देतात. मग हे फॅक्ट आहे का रुमर? तर फॅक्ट म्हणजे सत्य आहे, म्हणून फॅक्टमध्ये बरोबरची खूण करा. याचे समर्थन काय देता येईल? नॅचरल प्रोसेस. 2. In 2025 the sun will swallow the earth. 2025 मध्ये सूर्य पृथ्वीला गिळंकृत करणार आहे. मग खूण कुठे करणार? रुमरमध्ये, कारण देर इज नो सायंटिफिक एव्हिडन्स. नंबर 3. You receive a message that you have won ₹5 crores in a lottery. कसे आहे हे विधान? सत्य आहे की अफवा? तर अफवा, रुमर, कारण नॉट ऑथराइज. नंबर 4. Bees beat their wings 270 times in a second. मधमाशा एका सेकंदात 270 वेळा त्यांचे पंख हलवतात. रुमर आहे का फॅक्ट आहे? तर रुमर आहे. एक्सप्लेनेशन काय देता येईल याचं? बीज बीट देअर विंग्स 230 टाइम्स इन अ सेकंड. नंबर 5. मेनी शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसॅपियर्ड इन बर्मुडा ट्रायंगल. इट इज अ फॅक्ट. याचे स्पष्टीकरण काय देता येईल? प्रूव्हन फॅक्ट. नंबर 6. ड्रायव्हरलेस कार्स आर नो मोर अ ड्रीम. फॅक्ट और रुमर? फॅक्ट. एक्सप्लेनेशन काय देता येईल? ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. सोफिया इज वर्ल्ड्स फर्स्ट रोबोट सिटीजन. काय आहे? फॅक्ट आहे, सत्य आहे. एक्सप्लेनेशन काय देता येईल? प्रूव्हन फॅक्ट. नंबर 8. घोस्ट ड्वेल इन बनियान ट्रीज. भूते वडाच्या झाडामध्ये वस्ती करतात. आहेत का भूते? नाही. मग कशामध्ये खूण कराल? रुमरमध्ये, कारण एक्सप्लेनेशनमध्ये काय लिहाल? मॅन मेड थिंग्स. नंबर 9. डू नॉट स्टेप आउट ऑन अ न्यू मून डे. अमावस्येला बाहेर जाऊ नये. मग काय हे? रुमर आहे. मग एक्सप्लेनेशनमध्ये काय लिहिणार? सुपरस्टिशन. सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा. नंबर 10. शेवटचं स्टेटमेंट पाहूया. एलियन्स विल कॉन्कर द अर्थ. परग्रहावरून आलेले जीव पृथ्वीवर विजय मिळवतील. कशामध्ये खूण कराल? रुमरमध्ये, कारण नो सायंटिफिक रिझन. चला आता या पाठावरील मार्जिन क्वेश्चन्स पाहूया. नेम द कॅरेक्टर्स ऑफ द स्टोरी. गोष्टीतील पात्रांची नावे लिहा. कोणकोणते पात्र आहेत मग या गोष्टीमध्ये? नथू, सीताराम, सेठ गोविंदराम, मिसेस श्रीवास्तव, मिसेस भूषण, कमल किशोर, गणपत, दीपचंद, बँक मॅनेजर, द पीपल ऑफ पिपलनगर. नंबर 2. विच ॲक्शन ऑफ नथू शोज हिज अनॉयन्स. नथूची कोणती कृती त्याची चीड किंवा त्रास दर्शविते? नथू वॉज banging his pan against the dustbin several times. He used his broom hurriedly and carelessly. He raised cloud of dust. These actions shows his annoyance. Number 3. How do you show your annoyance? तुम्ही तुमची चीड कशा प्रकारे दाखवता? याचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे असेल. एक नमुना म्हणून मी इथे लिहिले आहे. I try not to get annoyed, but when I do, I stop talking and remain silent. पुढील प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 4. To whom did सीताराम talk about नथू? सीताराम नथूबाबत कोणाशी बोलला? सीताराम talk about नथू with Mrs. श्रीवास्तव. नंबर 5.
Why was Mrs. Bhushan uncomfortable? मिसेस भूषण यांना अनकम्फर्टेबल का वाटत होते? मिसेस भूषण was uncomfortable because of the summer heat. Number 6. Which shop was just next to the photography shop? The barber shop was next to the photography shop. Number 7. Who did Deepchand call a bird? दीपचंद पक्षी कोणाला म्हणतात? दीपचंद called Seth Govindaram a bird. पुढील प्रश्न पाहूया. Who was Mrs. Srivastav talking to? मिसेस श्रीवास्तव कोणाला बोलत होत्या? मिसेस श्रीवास्तव was talking to मिसेस भूषण. Number 9. Who surprised everyone and how? प्रत्येकाला कोणी आश्चर्यचकित केले आणि कसे? Old Ganpat, the beggar, surprised everyone. Ganpat had a crooked leg and no one had ever seen him walk. But when Ganpat learned that the Pipalnagar Bank was about to collapse, he got up on his feet and ran at top speed towards the bank to withdraw his 1000 rupees. पुढील प्रश्न पाहूया. What were the 4 rumors about Seth Govindaram? शेठ गोविंदराम विषयी कोणत्या 4 अफवा पसरल्या होत्या? The 4 rumors about Seth Govindaram were as follows. 1. Seth Govindaram had fled the state. 2. He had fled the country. 3. He was hiding in Pipalnagar. 4. He had hanged himself from the tamarind tree. पुढील प्रश्न पाहूया. Who was the last to know about the Pipalnagar Bank going bankrupt? पिपलनगरची बँक दिवाळखोरीत निघाली हे सर्वात शेवटी कोणाला समजले? Nathu was the last to know about the Pipalnagar Bank going bankrupt. शेवटचा प्रश्न पाहूया. Question number 12. Discuss and share. How are rumors spread? Are the rumors harmful? Why? Why not? अफवा कशा पसरतात? अफवा घातक किंवा हानिकारक असतात का? आणि का घातक असतात किंवा घातक नसल्या तर का नाही? यावर चर्चा करा आणि लिहा. Rumors are spread when people communicate stories to each other without actually checking the facts. Most of the times, rumors are harmful because these rumors depress and disturb to people. Sometimes, rumors may be harmless because these rumors spread just for fun. आता तुम्हाला या पाठावरील चिटचॅट ॲक्टिव्हिटी आणि मार्जिन क्वेश्चन्सची उत्तरे कशी लिहायची हे चांगल्या प्रकारे समजले असेल. यातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा व त्याचे वाचन करा. ओके, तुम्ही सर्वजण आनंदी राहा आणि महत्त्वाचे म्हणजे अभ्यास करत राहा.